हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू न्यू अनदर व्हिडिओ। तर काय झालं तर कालचं डोशाचं थोडंसं बॅटर शिल्लक होतं आणि त्याच्यामुळे मी बोलले की चला आज एक उत्तप्पा करून घेऊयात। आणि उत्तप्पा म्हणलं की मला तो क्रिकेटर आहे ना त्याचीच आठवण येते। तर अशा पद्धतीने बघा आपण कांदा टाकून घेतला होता, नंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकली, थोडासा टोमॅटो टाकून घेतला होता आणि मी मळीसाठी बनवत होते त्यामुळे मी त्याच्यावरती थोडीशी मिरचीचे फक्त 2च हे टाकून घेतले होते। आणि बघा त्याच्यानंतर असं कालत्याच्या साहाय्याने त्याला प्रेस करून घेतलं, म्हणजे आपण जेव्हा तो पलटी करू तर तो कांदा वगैरे निघणार नाही त्यासाठी। आणि मग त्याच्या साइडने थोडंसं तेल सोडलं होतं आणि नंतर 3 ते 4 मिनिटांसाठी त्याला असं एकदम कमी गॅसवर झाकून ठेवलं होतं। तर नंतर बघा अशा पद्धतीने मस्त आपला कांदा वाफवला होता पूर्ण वाफेवरती छान। नंतर थोडंसं पुन्हा एकदा तेल सोडून घेतलं आणि मग त्याच्या कडा बघा किती छान सुटल्यात। तर अशा पद्धतीने मग मी काढून घेतला तो उत्तप्पा आणि पलटी करून पुन्हा थोडंसं 1-2-3 मिनिटांसाठी शिजवून घेतला आणि खूप छान तयार झाला होता। तर मयूला ना साऊथ इंडियन डिशेस खूप आवडतात, त्याला रवा उत्तप्पा, इडली, डोसा, मेदूवडा खूप आवडतात, त्याच्यामुळे हे आमच्याकडे कायमच नाश्त्याला होत असतं। तर चला या तुम्ही पण नाश्ता करायला। आणि तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।